नमस्कार पालकांनो. मेंदूवरचं संशोधन असं सांगतं की या 4 गोष्टी मुलांमध्ये 3 वर्षाचं होईपर्यंत विकसित होत नाहीत आणि 3 वर्षानंतरच या गोष्टींच्या बाबतीतला विकास मेंदूमध्ये घडून येत असतो. म्हणूनच ह्या कोणत्या गोष्टी आहेत हे प्रत्येक पालकाने माहीत करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. पहिली गोष्ट म्हणजे इम्पल्स कंट्रोल. मुलांचा त्यांच्या इच्छांवरती कंट्रोल नसतो, नियंत्रण नसतं. मग ही मुलं काय करतात तर एखादी गोष्ट अचानक फेकतात, एखाद्या मुलाला मारतात किंवा आपली टर्न यायची आहे तर आपण वाट पाहिली पाहिजे असं त्यांना कळत नाही. त्याचं कारणच हे असतं की त्यांच्या इम्पल्स कंट्रोल ह्या गोष्टीवरचा विकास अजून मेंदूमध्ये झालेला नाही आहे. दुसरी गोष्ट अटेन्शन स्पॅन. जर तुम्ही 3 वर्षाच्या मुलाला एखाद्या ठिकाणी बसवलं, एखादी ॲक्टिव्हिटी करायला दिलीत आणि त्याने अर्धा तास बसून ती केली पाहिजे अशी जर तुमची अपेक्षा आहे तर तसं होणारच नाही आहे. ते मूल जर 5 ते 10 मिनिटामध्ये तिथून उठलं तर ते मूल हे एकाग्र पद्धतीने कुठलं काम करू शकत नाही असं आपण म्हणूच शकत नाही. त्याचं कारण त्याचं वय जोपर्यंत 3 पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याचा अटेन्शन स्पॅन हा अगदी मोजकाच असतो. तिसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे मॉरॅलिटी. लहान मुलांना हे चूक आहे, हे बरोबर आहे, हे योग्य आहे, हे अयोग्य आहे, हे खोटं आहे, हे खरं आहे, ही जी विवेकाची जाण असायला हवी ती 3 वर्षापर्यंत येत नाहीत आणि त्यामुळे काही मुलं काय करतात की मोठ्यांशी अनादराने वागतात, हट्टीपणा करतात किंवा आपली एखादी वस्तू कोणाशी शेअर करायला तयार नसतात. म्हणून सरसकट ती मुलं वाईट आहेत असं म्हणून आपण त्यांना असं लेबलिंग करणं किंवा जज करणं हे पूर्णपणे टाळलं पाहिजे. चौथी गोष्ट आहे इमोशनल मॅनेजमेंट. भावना ओळखणं, त्यांना सांभाळणं, त्यांचं व्यवस्थापन करणं हे लहान मुलांना जमत नाही. मुलं जर नाराज असतील, रागावलेली असतील तर ते त्यांच्या चेहऱ्यावर एकदम लगेच दिसतं. काही मुलं तर जोरजोराने रडतात, ओरडतात, हातपाय आपटतात, जमिनीवर लोळतात. पण अशा वेळेला सरसकट मुलाला कुठलीही शिस्त नाही, आईवडील काय करतायत असं म्हणणं योग्य नाही. 3 वर्षाचं होईपर्यंत या 4 गोष्टींच्या बाबतीत मेंदूचा विकास झालेला नसतो हे संशोधनानेच सांगितलेलं आहे. तेव्हा पालकांनी आणि पालकांबरोबर त्यांच्या आजूबाजूचे त्यांचे जे नातेवाईक आहेत त्यांनीही हे लक्षात ठेवावं की 3 वर्षाचं होईपर्यंत मुलाच्या बाबतीमध्ये या गोष्टी घडतात, त्या अगदी नैसर्गिक आहेत, अगदी नॉर्मल आहेत. त्यामुळे या गोष्टी जाणून घ्या. मुलांच्या बाबतीमध्ये जजमेंटल होणं, लेबलिंग करणं टाळलं पाहिजे. धन्यवाद.